अष्टलक्ष्मी मम गृहधनम पुरय पुरय स्वाहा. संस्कृतचा काय बोलले असता मग आम्ही काय विषयच नाही होतो माझं ना. मागच्या कुठल्याही बारीतला कॅसेट म्हणजे युट्यूबला ऐका तू काय बोलतोस की का संस्कृत का पाजू नको हे करू नको. अरे हे जे पूर्वी ग्रंथ वगैरे ह्याचा घडला ना सगळ्यात संस्कृत भाषेत होता आणि नंतर ही आपली मराठी आहे. तुझी मंगलाष्टक वगैरे म्हणतोस ना त्याच्यात सुद्धा अक्षरात कुठली येतात बघ संस्कृतच असतात ती अक्षरात. जेव्हा पाय मोडतात अक्षराचे ना मम धनम करम ऐकलं हे मनोज खवणेकर निवती यांकडून हे बहुमूल्य 5 रुपयाच्या पारितोषिकाला मंडळाचे सुद्धा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तो म्हणता की तू उंता संस्कृत म्हणा टाको मी म्हणते म्हणतात तो अर्थ सांग. अरे मी असं म्हणतो की नलिका गतमपि कुटिलम न भवती सरलम शुनपुच्छम तद्वत खलजन हृदयम न बोधपी नयो याती माधुर्य. मग तुकाच म्हटलं बे ह्या म्हटले ह्या तुका म्हटले तुका कळलं काय सांग काय कळलं. नलिका गतमपि कुटिलम न भवती सरलम शुनपुच्छम तद्वत खलजन हृदयम न बोधपी नयो याती माधुर्यम. काय कळलं हा कळला काय कळला कळला काय ते हा तुच्छम 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 ए अच्छम नाही तुच्छम. काय मांडलाय. अरे गजराची मांडणी केलंस कोणा काय कळलं रे. हे म्हणतो पाटील बुवांचा हे नवीन पिलगिरी म्हणून सुधरा भजन कुठे चाललं हे बघा. अरे आम्ही मांडणी जी केली. अरे तुम्ही काय करता सध्या गजराचं कुठेतरी टॉक असतं व्हायचं ना मग तू मापना गेलो मापट फक्त नाव घ्यायचा आणि ह्यांचा असा माळेगात फक्त चालू ठेवायचा. अरे खाली काय करता आता नाही मगाशी सांगता म्हणता जगा झपात तरी ती लेवल करायची. तू मला वाटतं की बाटली हाडलास किती मोठी. मी आता बसल्यापासून पाणी थेंब तरी घेतलंय काय बघ रे हा. आता लेवल कोणती संपली आता इतक्या लेवल संपली आहे कोणती आणि पान खातं आता ऐकायचं पेजवर तू मला काय व्यसन नाही व्यसन आहे याच्या मूर्खानम निद्रया कलये नमः तैलात रक्षे जलात रक्षे रक्षे चितिलवनम मूर्ख असते नम दातव्यम एव वदती पुस्तकः. आता तो भेल म्हणजे अरे गाडी तर किती घेऊन काढता तू मिठको गाळ घालू किती शकता ती मग तुका लोके बघत गाडी घालता वागते का ह्याने कारण काय बा तुका आता सिंधुदुर्गात मी माझा एक म्हणणं सांगतो की मी आजपर्यंत कोणाकडे सांगताय की कोण बुवा बुवा हो कोण नको पण लोके बुवाकच गाडी घालतोय मी काय रे तुकाच गाडी घालतोय बाकी कोणाक ना. मग अशी काय शिकून तू सांगून तर सांगा होतस तू त्यांच्या अंडा ह्याचा जमता काय ते काय येणार नाही मला हे पाजून घेतं त्या काय येणार नाही तू इथं सांगा गेलोस काय तुझं भजन दाखव गेलं लोकांना ह्याचं त्या काढला तर काय करीत तुझा रे तो आठवडा करतो ना खाली हात दाखायचा म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी घाला हातली काचून दाखायचा म्हणजे गाडी युट्यूबला दिसतात नाही काय लोके बुवा तू माणूस असेल आणि सांगता वागते कर बरोबरला असू दे तू आपलं किती बोल आता ह्या मी बोललोय त्यातला तितक्यात फक्त सांग काय कळलं का सांग फक्त. आता रागाचा हे प्रमाणिकपणे काय केलं त्यांनी राग मी काय बोललोय की दैवत जर कोमल असत तर मग सांग त्यांनी प्रमाणिकपणे सांगल्या शंकराला रागतो ह्या त्यांनी खरा सांगल्यात मग आता सुद्धा काय ह्याका प्रश्न कोणी घालूक सांग नाही होतो कुठल्या बुवा ह्याका घालूक नाही होतो. ह्याच्याकडे जी कीड हा ना ती फक्त लवलव होती फक्त काय कुठून तरी एक पाडावपणा घडा होईल डेली केव्हाही बघा कुठल्याही बारे बघा हो फक्त गुंडू सावंत म्हणता असताना त्याला राग विचारणार नाही त्याका राग जाईल तर हिसाब तयार करतो लोक असं त्यांच्याकडे राग असल्यामुळे ना त्याका तो राग विचारला बाकी कोणाही गावलो ना ह्यांनी राग विचारलो तो अरे काय आपण घेतलं तर आपल्या बोलतो ना ते राग विचारा का पण कोण मोठं कोण म्हणतं ते का तुझं नाव कसा पडला की ऑर्केस्ट्राचं बुवा ह्या तू तुझ्या पाठी बॅनरच लिहून ठेव का ऑर्केस्ट्रा त्या काय तू हे चिठ्ठी येतं बरोबर कुठे तुझीच माणसा ती त्यांना माहिती तुला काय गाव घेत आता मी जर सांगलं तुला काय येणार नाही मग ह्या कशावरून तू आधी नक्की ह्या करताशा तुझे माणूस होते तुला लिहून देतात काय आता मग अंबाबाई गोंधळाला हे काय तुला सुरुवात केलं ह्या काय तर लाभ भेटतोय म्हणतो भेटतोय हा जिंकले मॅच जिंकले बघ आणि माझ्या टायमा गे माझ्या टायमा लक्षात येणं सुद्धा गरजेचं तू काय बघितलं असलं आणि सांगता काय कॅसेट होता
लाया तुझ्या घराकडे लायल्यावर काय करशील? माझ्या घराकडे लायलं ते एक नंबर. तू वाढून तुझं डीजेवर तुझं ठे मी आरामशीर झोपतो नाही येणार लाईट बाजार जाऊ नये. आता आमचं बोला काही देऊचे नाही वाटतं. माझ्या पूर्ण पराक्रमे करुनिया इंद्रासम्या जिंकले देवाना सकळा समूळावले कारागृही घातले रामाने वनसेविले म्हणूया सीतेशी म्या आणले बंधू पुष्कर राजपुत्र वघे ते जिम्या दिधले सुमूर्ते सुमूर्ते सुमूर्ते. आता ह्याच्यात एकच सांग, ह्याचा आता मंगलेष्ट तू म्हटलंय, कोण बोलता तू सांग, पटकन बोलला तर तू बोलू. थोडे खाली बघायचं नाही, काय बघायचं नाही. जो आता जो मंगलेष्ट खाली तो बोलता कोण तू बोलविता धनी कोण? बघा किती हक्कच झालता. म्हणजे ह्या एडो म्हणातो का रेडो म्हणातो, काय बोलतो ह्या माणसामध्ये? अरे ह्या मंगलेष्ट काय मराठी झा, शुद्ध मराठी. माझ्या पूर्ण पराक्रमे करून या इंद्रासम्या जिंकले. कोण बोलताय हो? माझ्या पूर्ण पराक्रमे करून या इंद्रासम्या जिंकले देवांना सकळा समूळ वघे कारागृही घातले रामाने वन सेविले म्हणून सीतेशी मी आणले. ओ साधो विषय लहानपोर शाळेत पोरगो सांगू शकता. अरे काय रावण बोला तू, रावण तो ही कशी उलटी धुकी पडतणार माणूस होतो. अरे तू काय घेतलंय थोडे माती येत नाही ऐकलं तर ऑर्केस्ट्रा फक्त गाजत बाकी तुझा काम काय नाही ऐकलं लोके बुवा फक्त बसला ना हा कायम का आवाज हा खरी खरोखर रंगदेवते शपथ सांगतो की लोके बुवांकडे आवाज एवढा आहे की आमकाय त्याला जमात नाही. म्हणजे म्हणाले काय सांगता की मरतो लोक कशा म्हणता लेवल ठेव होई लेवल म्हणजे आमची लेवल झाली तुझी लेवल होणार नाही अजून. अरे मी लेवलचा असताना पाणी तरी पिला असतं एकदा तरी. ह्यानी 2-4 पावटी 5 पावटी आसन नसन घोट मारत त्यात नक्की काय हा वाईट काहीतरी मिक्सिंग असत काय कशावरून. अरे हजू नको बाटली तिथं ठेव. अरे सोमवार लागलो बरेच उपास उपास मध्ये तो मगाचा जॉब जाऊ बघता गुंतो तो सांगता माझा उपास आता सोमवार लागलो तर काय करू. तो ती बाटली हडे वासा काय हडू तुमच्यात चालता तर ठीक आहे. ह्याच्यात तू एक कोण लावलो तर मका दाखव म्हणतो ना सांग. जुना गेला तर हे जुना गेला जुनो काय आता नाही कैसरा भाई आता सगळा म्हणजे सोमवारच देखा वाटला काय म्हणजे आता म्हणता काय घोट वाईट म्हणजे काय जुना काहीतरी असा अजून नाही वाटा होता. काय नाही तू बोला शकतोस तेव्हा विषय काय नाही.
माझ्याप्रमाणे मी बोललोय, मी आता अभंग घेतोय. त्याचा अभ्यास केवढा आहे तुमका जनमानसात कळलो ही एवढाच माझा सांगायचा उद्देश की साधो मंगलेश टाका म्हणून सुद्धा एका कोण बोलता हो सहज कोणा एक पोरगो सांगू शकता ऐकतो भाई तो बारको पोरगो ना ए लोके बुवा अरे तुझं एक काही महिना पॉईंट लिहूक नाही आणि मी डायरेक्ट काय की बारीक करतो मग इथे दाखव जरा काय लिहिलंय काय आणि तू काय सांगतोय अरे बघ हे लोके बुवा तो बारको पोरगो ना त्याचा तू प्रश्न काय विचारलास ना ग्रंथातलो तो आता सांगू शकता आता ही ताकद आहे हरिनामाची ताकद ना ह्याच्यात मोठा तू काही प्रामाणिकपणा सांगतोय असं नाही म्हणजे कुठेतरी काहीतरी बोलायचं वायफळ बोलायचं आम्ही बोललो काय असतात त्या टायमात काही क्षण ते विश्रांती पाळी येतात आता अजून काही विषय नाही तुका मी बोलायला नाही होते तेव्हा बदनामी सत्र एकदा उघडलेलं होतं बदनामी सत्र काय मग हे शेवटी कंटाळलो बऱ्याच बुवांका काही सोडलेलं आहे समीर कातमाग सोडलेलंच तू पहिलंच मग त्याका सोडलं गोयर एक झाला जंगाट माझा पुढा झाला जंगाट होतो अनंत परब उर्त बाबी परब शळपी यांकडून 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलाय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तो कोण सांगता तो विषय नको रे हे विषयानंच विषय वाटतो तुझ्या पुरतो पण ठे ना आम्हीच क्लोज करतो असं काय विषय काय आम्ही तर कोणा सांगितलं नाही ह्या हे बुवा माका नको तो बुवा नको एखादी बदनामी करायची नंतर त्याच्या वाटा जायचा 2-3 वर्षांनी घटस्फोट घ्यायचो नंतर जवळ करायचा ह्या सांगला कोणी हा खरा मा आता तुका राग येण्यासारख्या बोललोय की त्या घटस्फोट म्हणतो काय राग येतो तुका सोडून जिल्ह्यात जवळ कसं करतो असं त्याच्यावर काय पाहिजे वळवळतो सो मध्ये कधी हाड काय पटपटा अमित रगजी व ओमकार पाटकर यांच्याकडून बहुमूल्यचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माऊली सांगण्याचा उद्देश काय की हे प्रत्येक बुवांना फुली मारायची आपणच आणि आपणच जवळ करायचं तसं आम्ही तर तेव्हा केलं नाही की बुवा अमुक बुवा मला नको मी त्याच्यावर बसणार नाही असा हा विषय आहे. हा विषय फक्त सांगायचा आहे त्या जुना काढ नको मागता काढ नको तू त्याचं कोणतरी असं असून पटकन बोलतोस एवढाच बाकी त्याच्यात काय नाही. अभंग घेतोय बघा कलियुगाच्या आधारावर अभंग आहे. पलंगी बैसवली नारी माये हाती आणावी पाणी
अभंगाच्या उठा नको सांगलेलं नक्की उठा मा येतोय झोपतो येतोय जाऊन तसा काय नाही बाकी काय बोलतोय ना जरा 2 मिनिटं थांबा आणि जा. माका विचारताच म्हणजे माझा किती इज्जत आहे. एवढी इज्जत 3 वर्षात दिला असतं लांब लावलं नसतं. अण्णा सावंत यांच्याकडून योगेश आणि माझ्यासाठी जीपेवरून 101 रुपयांचं बक्षीस आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय बुवा अभ्यास तुम्ही त्या मुलाचा आहे, मी त्याचं अभिनंदन करतो. आणि ठीक आहे थोडासा माझा अभ्यास कमी आहे, म्हणजे जो अभ्यास तुमच्याकडे आहे अभ्यास कमी म्हणजे जो अभ्यास तुमच्याकडे आहे तो माझ्याकडे कमी आहे हे मी मान्य करतो. पण ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत ना बुवा त्याचा थोडाफार माझ्याकडे अभ्यास आहे. एखादे भटजी काका बुवा मी काय सांगते तर जरा नीट ऐका. अभ्यास एखाद्याला दारू पिण्याचं व्यसन असतो, तो अभ्यास माझ्याकडे नाही आहे म्हणजे मी अपूर्ण आहे का असं होत नाही. एखाद्या भटजी काकांना संस्कृतचे ते अभ्यास आलाच पाहिजे, कारण तो त्यांचा मेन हा विषय आहे भटजी काकांना, कारण ते भिक्षुकी जे करतात त्यांना ते आलं पाहिजे. बरोबर या मताचा मी आहे. तुम्ही तो सांगता तुमचा अभ्यास कमी आहे. ज्या क्षेत्रामध्ये आहे तो माझा अभ्यास माझ्या गुरुजींकडे जर 100 रुपयाचा आहे तर माझ्याकडे 5 पैशाचा आहे. तुम्ही आत्मपरीक्षण स्वतःच करा. तुमच्या गुरुंकडे 100 रुपयाचा आहे तर तुमच्याकडे किती आहे. आता मंडळी एवढी आता ही चांगली आहे, ती लहान लहान मुलं भजनामध्ये बसतात. मला बोलायचं नाही होतं विषय, तुम्ही मला अभ्यासाचं सांगताय म्हणून सांगताय. हाच मला एक सांगायचं आहे, तो बुवा तुझी नाटमोडीत तो वाटोळा करीत 25 वर्षात ते का जमला नाही आणि भविष्यात करूक सांग. तू उद्या फोन करते का हा, किंवा माका नाही जमला त्यांचा करूक सुद्धा ह्या पण सांगतो. ते उंटावरून शाळा हाकू नको. ही मंडळी आहे ना यांका चांगले बोरगे होती, बऱ्याच दिवसांत माका दिसतात. त्यांका तासभर जरा वेळ दे, तू सुपारी कमी विकाली त्यांका वेळ दी आणि अभंगाची पकड खय पकडायची काय पकडायचं जरा सांग. जो अभ्यास आज गरज आहे ना ह्यो आता तुझ्या गावातलोच आहे ना, हे माझ्याकडे ह्यो मालवणचो ह्यो पांगरडचो एवढे लांबचे असन पण आम्ही हे असता रेसल असता. या भजन म्हणजे ह्याच्यावरचा नाही ता शिकम्यातलो खेळ नाही. गो चल जाऊ गो ह्याच्या बाजाराला ता नाही या लिंगडाळच्या बाजार नाही, लिंगडाळला बाजार नाही काहीतरी सांगा नको. माझ्या वेळात म्हणता भारत जिंकला. अरे मी हय 1.5 तास जो गजर केलाय ना तेव्हा सत्व परीक्षा होती भारताची. वा 1 तास जो बोमाटलाय तो माझ्या देशासाठी बोमाटलाय म्हणून त्याचा श्रेय तुझ्या शेवट. तरी पण शेवट तू चौकार मारल्या तेव्हा नाही जिंकलेले, तुझ्या पुढी सोडलंस तेव्हा. तुका काय करता रे मोबाईल मधला. हा तर अभ्यासाचा सांगा नको, जो अभ्यास करू गोयो. हा राणे 1 तास ते का घेऊन बसा. अभंग कधी घेऊचो त्याची उचल कधी करूची ता जरा शिक. हा ज्या क्षेत्राचा अभ्यास हो ना तेचो कर. अस्तू मस्तू तसला माका सांगा नको. माका विषयच गेलो नाही संस्कृत तर उगाच नको तर माका काय वाढवतो विषय. अरे मग तू मगाशी आता अभंग माका सांगा 1756 अभंग तो ज्या अभंगात गाळ हा तोच अभंग त्यांनी घेतलाय. नाही घेतलेलं काय सांगायला म्हणजे ते का खाजून खरूच काढूची तुका सवय. ते तर नाही तू शब्द एक म्हणजे विधवा स्त्री घाणेरडो शब्द वापरतात तो त्या अभंगात नाही. अरे नामदेव महाराजांकडे बाकी अभंगत नाही हरकत नाही. तुका म्हणजे कसा माहितीये किडे तुझे आहेत ना, माझ्याकडे साधे किडे आहेत. तुझ्यात रेमंड आणि सुलेमान वळवळतात ते लोकांना दिसलंच नाही. तोच अभंग नेमको ते का कसं सुचलो. नामदेव महाराजांकडे शिवाय अभंगत नाही. काय माणूस हा असा नको. तो माणूस म्हणता तू घेऊन इलं. अरे बाबा काय या लिंगला तुम्ही माणसा घेऊन इलं. हे आणताना मागा जड होता पोटार एकामेकाच्या बसान येत. मंडळी तुम्ही खरोखर चांगली मुलं आहात. बुवा पण माझं चांगलो आहात. तासभर बसा. तुमची चूक नाही सुपातच नाही तर जाते देताला खैसो त्यांना घेऊन बसला जरा. अभंगाची उचल खय काय खय आमका अभ्यास शिकवतं कुठू गो खायचो. बाकी काय नाही. घटस्फोटाचा विषय नाही. परत सांगते तू माणूस चांगलोच. मी तुझ्या पायाचा तीर्थ पिऊ या सगळ्यांच्या लोकांच्या समोर तयार होय. तू माणूस चांगलोस. फक्त मुखातून वेडेवाकडे शब्द येता नाही ही माझी एकच.
गाडी घातलंय तरी चालत हय काय ह्या नाही हुकुमशाही नाही लोकशाही या गाडी घालील म्हणजे काय आता त्या ज्यांनी तुका सांगलेलं ना फोन करून लोकांची नाट मोड त्याका सांग मोडलंय नाट मोडून आणि त्याका कोले सूप घेऊन दे हा आणि युट्यूबला या सगळा साक्ष हा त्याचा ऐकतोस रे तू सगळा आता ह्याच्या पुढे माझा ऐकत चल आपली दोघजण एक होऊया आणि त्याका वांगड्यात तिसऱ्या घेऊया आणि चौथ्याची नाट मोडूया तुझी हा तयारी काय बोलतोय अभंग ऐक हे बघ ऐका विचार कसं बाबा अभंग आहे तो जरा बघ हे सोपं नाही आहे चिल्ड्रन वांटेड टू बाबी पॉज काय माहिती आहे तुका आता माका सांग ही मी आता मंगल अष्टक एक म्हणते बघा ते तू माका अर्थ सांग ती संस्कृत मध्ये का हिंदीत आधी सांगा ए तू खरं वाचलंस तर सांग संस्कृत मध्ये का हिंदी मध्ये या कुंलेंदू तुषार हार धवला संस्कृत आहे ना मग माका तुका 100चा येता तर माका 2 पैशाचा येता ना संस्कृत मग गपरव ना आता मी प्रार्थना म्हणतोय हा श्लोक म्हणतोय तर तू तशीच मानायची तू का तुझा अभ्यास आला साष्टांग नमले माझे गौरी पुत्रा विनायका भक्ती स्पर्धा आणि त्या आयु कामार्थ साधती प्रथम नावकृतून डजुरे एकदंत्रे तिसरे कृष्ण पिंगाचे चौथे गजवृती पाचवे लंबोदर 6वे विघ्नावते 7वे विघ्न राजेंद्र 8वे धुम्रवर्ती 9वे बालचंद्र 10वे विनायका 11वे गणपती 12वे श्री गजानना देव नावे अशी 12 तीन संध्या मणिंद्र विघ्न भीती नसे त्याला प्रभू सर्व सिद्धी ते विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार त्याला मिळे धन पुत्रा त्याला मिळे पुत्र मोक्षार त्याला मिळे जपदा गणपती स्तोत्र 6 मासात आहे पण 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदानी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्रे श्रीधर आणि मराठीत पाठ्यावर बोलेल गणपती स्तोत्र संपूर्ण मराठीत म्हण संस्कृत माका सांगा नको माका अभ्यास संस्कृत केलेलो नाही माझी मातृभाषा मराठी हा तू मराठीत म्हण पुस्तक नाही पुस्तक वाचूक नको त्या म्हणा म्हणता तर म्हणा आता म्हणा ते चल म्हणा म्हण म्हण रे म्हण प्रत्येक जण आपल्या जागी श्रेष्ठ लक्षात ठेवा मी त्याला कमी लेखतच नाही ना तुझ्यापेक्षा राहणे का काळजी बघ तुझी अभंग घेतोय रे ना रे ना त्रिशूळावरी काशीपुरी त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी हो चक्रावरी पंढरी दोन्ही दोन्ही सारखे सारखे दोन्ही सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल विश्वनाथ विठ्ठल विश्वनाथ विठ्ठल
हॅलो. बुवा अथर्व होडावडेकर यांकडून सचिन राणे यास 50 रुपयाचे पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. धन्यवाद. पकवाजी तुषार नागडे यांकडून बहुमूल्यरित पारितोषिक आहे. अजित मार्गी यांसाठी मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. धन्यवाद. ह्यो काय म्हणता, ज्याच्यात गाळ हा तोच अभंग ह्याचा सुचलो करतो. अरे त्या अभंगात तो एवढं भावार्थ हा की प्रत्येक जे बोलायला येला मग अभंगार कसं बोला. एका बुवा मग असं ऐकलं, अरे अभंगार तू बोलू शकतोस काय. अभंगार सुद्धा बोलण्यात कसं आहे. प्रत्येक कडवी आहेत ना ती नामदेव महाराजांनी म्हणजे ऐसा कलियुगी आचार क्रिया भ्रष्ट झाले नर. म्हणजे कलियुगात काय आचरण चालला ह्या त्या नामदेव महाराजांना त्यावेळी माहिती होता. 350-400 वर्षापूर्वी नामदेव महाराजांना माहिती होता. ह्या त्यावेळी त्यांनी उल्लेख केला. त्यात म्हणे रांडवेडी वगैरे आपल्या आईला सुद्धा न किंमत देणारे आज कलियुग. अजूनही सुद्धा कलियुगाला बरीचशी अवधी आहे. पुढे परिस्थिती काय आहे तुझ्या टकं ठीक ऐकलं रे. तुझ्या टकं ठीक आहे माहिती म्हणत सांगतात काय. ह्या मंगलाष्टक कशात म्हणता, ज्यांची लग्न नाही झाली होत त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचा जो वाटोळा करून दिवस बरे होते तो अर्थ होता. अरे नाही जाणार त्यांना होतं तरी आपण मदत करायची कशी कोण जुळते ह्याच्या पाठी राहायचा ना. म्हणजे नाही जाणार त्याच्यासाठी मंगलाष्टक असा तुझा मत हा. आणि सांगता काय गणपती स्तोत्र म्हणून दाखव. श्री गणेशाय नमः. नारदो वाज प्रथम नशिसा देव गौरीपुत्र विनायक भक्तवास स्मरेत सिद्धे. प्रथमं वक्रतुंडं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयकृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदर पंच षष्ठ विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं द्विनायक एकादश गणपति द्वादश तु गजाननं द्वादश एकादि नमामि श्रीनपटेन्द्रं नच्च विघ्नमयकस्य सर्वसिद्धिकर प्रभु. विद्याति लभते विद्या धनाति लभते धनं पुत्राति लभते पुत्रं मोक्षाति लभते गतिं. जपेन्नाति स्तोत्रं षडिमास फललभे सर्वस्तरेण सिद्धिनाथ अष्टभव ब्राह्मणे वक्ष लिखित्वा समर्पये तस्य विद्या भवे सर्व गणेश प्रसादता. म्हणजे तू सांचित्ताचा करून दाख. मी तर तुला काय किंवा प्रश्न अजून नाही घालून नाही. तू राग घातलं नाही अनपडत असा तू. गवळण घेऊया. नको दाऊ सदौल जना कोण म्हणे तुझला शहाणा. नको दाऊ सदौल जना कोण म्हणे तुझला शहाणा. नको दाऊ सदौल जना कोण म्हणे तुझला शहाणा. दैत्याला फाडून मारिले गिरीधारी. उभा
विसरा पडू नये विसर क्षणभरी पडू नये विसर क्षणभरी अशी कृपा सुद्यावी गोविंदा नको जाऊ विचारा ना त्यांना माझं काय तसं नाही गवळण झाली म्हणजे मंडळात विचारा हो माझं काय विषय नाही गवळण घेतोय बुवा गवळण घेतोय आणि मग एकत्र का भैरवी घेऊया चला ना त्यांची चढ भेटी मला आहे बाबा जमा एवढा काय गवळण घेतोय मालवणी सुतार बुवांची हा हो बुवा सुतार बुवांची तुमका माहिती आहे हो सगळं बुवा तुम्ही काय केलात आता माहिती आहे ही प्रार्थना तुम्ही म्हणतातच मला माहिती आहे प्रार्थना ही म्हणतातच ही संस्कृतमध्ये आहे प्रार्थना मी जी म्हटलंय ती मातृभाषेमध्ये म्हटलंय माका सुरुवातीक मी काय माझा विषय होतो तुमका येता तर माका येत नाही माका येता तर तुमका येत नाही मग मी जी मराठीत म्हटलंय ती तुमका येऊ शकता का ह्यो माझा प्रश्न होतो मी तुमच्याकडे नाकारत नाही ही तुम्ही म्हणताशा माका माहितीच आहे किती वेळा माझ्या विरोधात म्हटलाच त्याच्यामुळे तुमचा सल्लागार चुकीचो हा तुझो गो कसो नि माझो गो कसो तुझी गो कशी नि माझी गो कशी परशुराम बुवांच्या सगळा ह्या आमच्याकडे हा आमचे गुंडुबुवा एक अभंग म्हणायचो तो खायचं ते अरे विट्या मूळ मायेच्या पण इतरही आहेत ना परशुराम बुवांचे ते का नाही आपण घ्यायचे ह्या माझा म्हणणं बाकी काय नाही तुम्ही अभंगात तुमच्या नाव नाही ठेवी तुझं गोकसो नि माझो गोकसो तुझी गोकशी नि माझी गोकशी दोघांचा लागला झेंगाट सकू म्हणता ठकू का लाव माझ्या गोवा वागला तुझी दिसता सदाची उघडी तुझी पोरा सदाची लागडी तुझो गोद सोपशाची खाल तुझो गोद सोपशाची खाल माझो दिसता कसे माझो दिसता कसो गोरो गोरो पा माझा गो गोराली तुझा गो काळा माझा गो गोराली तुझा गो काळा माझी गो गोरीली तिची गो काळी तुझ्या पोरांचा मोठा बेमार नेसलय जरी चालू गडा तुझा एक पाक्या दिसता गो
तोंडावर पडाले शिरा माझा गोभाटा मामला सारा तुझ्या तोंडावर पडाले शिरा तुया खातय गो नासक्या खेळा माझं सासरो पाच गावाचो होत तुझो बेवडो पडले सगळे पुढचे जात खोट्या कळली झाली खोटी नष्ट खोट्या कळली झाली खोटी नष्ट आता विचारता कोण आमचा घाट एवढं हा पण नाही कोणाच्या दारी ओवाळून टाकलेलं तुझो जुगारी लावल्या सगळ्या गावाची गोवा माझी नलन कशी दिसता गो अप्सरा गाव भवाले तुझी काय गोतीचा मोरा माझो दीर्घ सोमतना तो पुतळो तुझ्या नंदेचो त्याच्यावर डोळे मागल्या घातल्यांनी दोघांचा पटला मागल्या घातल्यांनी दोघांचा पटला सकल्या नकल्याचा भांडण मिटला एका समजावियो परशुराम तुझो कसोली माझं कसो तुझी गोकची माझी गोकची तुझो कसोली माझं कसो तुझी गोकची माझी दोघांचा लागला झेंगा दोघांचा झेंडूला माझ्या गोवांना घ्या काय हो घ्या
भजन करण्याची संधी दिल्याबद्दल मंडळाचे पुन्हा पुन्हा आभार मानतो. माझ्याकडून जर काही बुवासाठी वेडावाकडं काही शब्द गेला असेल तर इथेच असावा हे सांगून मी भजन संपल्याचे जाहीर करतो. राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा हे जिनाळले गा देवा, हे जिनाळले गा देवा, तुझा विसर तुझा विसर तुझा विसर देवा देवा
पंढरीनाथ महाराज की बुवा दिनेश वागदेकर